नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर आपण या ठिकाणी बघत आहोत आपलं एक सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे नॉवेल सेक्शनची. तर या ठिकाणी व्हिडिओवरती नवीन असाल तर एक रिक्वेस्ट होती की याआधी पहिल्या दोन ज्या काही नॉवेल आहेत टू सर्व विथ लव आणि अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या दोन्ही नॉवेलचे क्वेश्चन आन्सर आपण डिस्कस केलेले आहे. त्याची लिंक मी याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. शिवाय बाकीचे जे नॉवेलचे व्हिडिओज आहेत तर त्याची लिंकसुद्धा मी या ठिकाणी देऊन ठेवलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमधून त्या लिंक मधून तुम्हाला व्हिडिओज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही ते जरूर बघा, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर लिहित असताना कोणत्या पद्धतीचा IMP क्वेश्चन विचारले जाणार आहेत या ठिकाणी लक्षात येणार आहे. तर जरा तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपली शेवटची जी काही नॉवेल आहे टू द साइन ऑफ 4. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला परत एकदा सांगायचं आहे, सेक्शन 4मध्ये एकूण 4 प्रश्न असणार आहेत आणि त्या 4 प्रश्नांमध्ये पहिलं द हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाणार आहेत 4. त्याच्यानंतर दुसरी जी काही नॉवेल आहे टू सर्व विथ लव, तिसरी अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज आणि फोर्थ जी नॉवेल आहे द साइन ऑफ 4 या प्रत्येकी राहिलेल्या 2, 3 आणि 4 नॉवेलवरती प्रत्येकी दुसरा, तिसरा आणि चौथाच प्रश्न विचारला जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नामध्ये 2-2 उपप्रश्न असणार आहेत. हे शॉर्ट नोटचे असणार आहेत. म्हणजे ईच क्वेश्चन 2 मार्क्स, म्हणजे होल जी काही नॉवेल आहे ती तुम्हाला 4 मार्कांना मिळते. अशा प्रकारे एकूण 16 मार्कांचा हा सेक्शन असणार आहे. शॉर्ट नोट टाईप तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे अपेक्षा असणार की शॉर्टमध्ये तुम्ही आन्सर द्यायला पाहिजे. मी मगाशी आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बरेचदा डिस्कस केलेलं आहे की तुम्हाला ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. नॉवेलला जर सक्सेसफुली आन्सर जर तुम्हाला द्यायचं असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे नॉवेलचे जे काही व्हिडिओज दिलेले आहेत त्याचे ऑडिओ स्टोरीसारखे छान आधी ऐका. माझे व्हिडिओ तरी नॉवेलचे खूप मोठे आहेत, 1-1 तासाचे 30-30 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. जरी ते लेंदी वाटले तरी त्याच्यामध्ये पूर्ण इन डिटेलमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. त्यामुळे ते जरूर जाऊन बघा, इतरांनाही शेअर करा जेणेकरून तुम्हाला ते कळेल. चला तर मग आता सुरुवात करूयात आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सरला. द साइन ऑफ 4. द साइन ऑफ 4 ही मर्डर मिस्ट्री सॉल्व करणारी नॉवेल आहे बरं का. थोडीशी डिटेक्टिव्ह नॉवेल आहे. खूप सुंदर आणि एक ज्याला आपण म्हणतो की सस्पेन्स अशी असणारी ही नॉवेल आहे. तर नॉवेलच्या सुरुवातीला तुम्हाला जे काही नॉवेलचे ऑथर आहेत आर्थर नावाचे, तर त्यांच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्याचे जे मेन कॅरेक्टर आहेत, आता इथं मेजर कॅरेक्टर जरासे जास्त आहेत. त्याच्यामध्ये शेरलॉक होम्स जो काही आहे तो मेन कॅरेक्टर आहे. मेरी मॉर्सन आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही मित्र आहे, त्याच्यानंतर थेडियस शेल्टो जो काही आहे तो, त्याच्यानंतर टोबी आहे, टॉंग आहे, मेजर शेल्टो आहे आणि जॉन वॅटसन आहे. हा व्हिडिओ तर मी जरूर तुम्हाला रिकमेंड करेन बरं का, की या माझ्या व्हिडिओनंतर याचा जो काही असणारा जो फुल व्हिडिओ माझा आहे तो जरूर जाऊन बघा. कारण याच्यामध्ये होतं काय की ह्याचे जे मेजर कॅरेक्टर्स आहेत ना, तर या मेजर कॅरेक्टरबद्दल जरासं कन्फ्युजन होतं. कारण हा जो काही मेजर शेल्टो जो काही आहे तो आणि थेडियस शेल्टो, आता याच्यामध्ये अजून एक आहे. तर मेजर शेल्टो आणि थेडियस शेल्टोचा एक भाऊ एक आहे. तर ते पूर्ण नॉवेलमध्ये रीड केल्यानंतरच आपल्याला कळतं. त्याच्यामुळे त्याचं डिस्क्रिप्शन जे काही आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे ते प्लीज जाऊन तुम्ही बघा. पिक्चरसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे थोडेसे फोटो टाईप अशामध्ये. त्यामुळे ते इंटरेस्टिंग वाटतं, बघताना अजिबात बोर वाटत नाही. तुम्ही जाऊन जरूर बघा. तर हे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत. मी पुन्हा सांगते, कॅरेक्टर तुम्हाला माहिती करून घ्या. हे सांगण्याचा उद्देश एकच आहे की जेव्हा 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे तर तो 2 मार्काचा प्रश्न सोडवत असताना त्या ठिकाणी त्या आन्सरमध्ये जिथं गरज वाटेल तिथं जेव्हा तुम्ही कॅरेक्टर्स ॲड करता, कॅरेक्टरची नावं लिहिता, तेव्हा ते आन्सर जास्त इफेक्टिव्ह वाटतं. मग तुम्ही अगदी जेमतेम मार्क मिळवण्यासाठी जरी प्रयत्न करत असाल आणि जरी छान मार्क मिळवण्याचा प्रयत्न जरी करत असाल तर शेवटी उत्तर लिखाणाची पद्धत जी काही आहे ती सुद्धा या ठिकाणी खूप मॅटर करते. त्यामुळे सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की ह्याचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कोणते आहेत. त्याच्यानंतर आउटलाईन ऑफ द नॉवेल. मला मुलांना हे सांगायचं आहे की प्लीज एकदा जाऊन नॉवेलची ही जी काही आउटलाईन आहे ती वाचा. प्रत्येक नॉवेलच्या सुरुवातीला बघा, नॉवेलचा एक्स्ट्रॅक्ट सुरू करण्याआधी या ठिकाणी त्याचा सिनॉप्सिस दिलेला आहे. जरा काळजीपूर्वक हे पॉईंट वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, तुम्ही टेक्स्टबुक ओपन केलं, त्याच्यामध्ये सेक्शन 4मध्ये गेलात, पहिली जी काय द हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे ती झाल्यानंतर आपल्या जे 1, 2, 3 अशा नॉवेल स्टार्ट होतात की नाही, जे मेन कॅरेक्टर आणि जे काही रायटर आहेत त्यांचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर बघा या ठिकाणी सगळीकडे सेम पॉईंट नाही आहेत, हे ध्यानात घ्या तुम्ही.
प्रत्येक ठिकाणी थोडेसे वेगवेगळे आहेत. म्हणजे जसं की सिनॉप्सिस ऑफ दॅट एक्स्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस ऑफ नॉवेल, आउटलाईन ऑफ नॉवेल, आउटलाईन ऑर थीम ऑफ दॅट एक्स्ट्रॅक्ट. मग एक्स्ट्रॅक्ट असं का दिलेलं आहे, नॉवेल असं का दिलेलं आहे? तुम्ही असं म्हणाल की नाही दोन्ही एक असेल, तर तसं नाही आहे बाळांनो. कसं आहे हे लक्षात घ्या. नॉवेल म्हणजेच कादंबरी, म्हणजे एक छोटं बुक. लक्षात आलं का? आता या बुकमध्ये पूर्ण बुक जी काही आहे ती या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्या पुस्तकातला, त्या कादंबरीतला एक जो काही घटक आहे, एक जो काही भाग आहे, इन्सिडेंट आहे, एक्स्ट्रॅक्ट जो काही आहे, तो आम्ही तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे. हे आधी लक्षात घ्या. आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा होल नॉवेलवरतीच असणार आहेत. क्वेश्चन आन्सर सुद्धा पूर्ण त्या एक्स्ट्रॅक्टवरतीच असणार आहेत. पण या ठिकाणी ज्या नॉवेलच्या सुरुवातीला आउटलाईन ऑफ नॉवेल असं म्हटलेलं आहे, तिथं मात्र शक्यता अशी होऊ शकते की पूर्ण नॉवेलवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण सुरुवातीला काय केलेलं आहे, आउटलाईन ऑफ नॉवेल म्हटलेलं आहे. कारण याच्यामध्ये ही जी काही नॉवेल आहे ती डिटेक्टिव्ह नॉवेल आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे एका एक्स्ट्रॅक्टवरनं तुम्हाला नाही समजणार. E.R. ब्रेकवर्टची नॉवेल कुठली होती? ऑटोबायोग्राफिकल होती, बरोबर, पहिली जी होती ती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक इन्सिडेंट त्यांच्या आयुष्यातला सांगितला, तर तो इफेक्टिव्ह आहे, इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे, पॉझिटिव्ह व्ह्यू देणार आहे, हे याच्यावरनं कळतं. पण या नॉवेलमध्ये मात्र काय होणार आहे माहिती का? द साइन ऑफ फोरमध्ये ही डिटेक्टिव्ह नॉवेल आहे. ह्याच्यामध्ये एक मिस्ट्री सॉल्व्ह केलेली आहे आपण, होय की नाही? तर त्याच्यामध्ये एकच कुठला तर प्रसंग देऊन चालेल का हो? तर नाही होणार ना ते, त्याच्यातून ती मिस्ट्री नाही सॉल्व्ह होणार. तर याच्यामध्ये ना काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी, पॉईंट म्हणजे इन द सेन्स या ठिकाणी मला काय म्हणायचं की काही इन्सिडेंट या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि मग त्याची लिंक आपल्याला काय होते की असा एक्स्ट्रॅक्ट वाचताना लागत नाही. मग पूर्ण नॉवेल वाचणं एवढा वेळ आहे का आपल्याला? नाही आहे. तर मी म्हणून म्हटलं की माझे नॉवेलचे व्हिडिओ हे मोठे का आहेत, तर त्याच्यामध्ये मी फक्त एक्स्ट्रॅक्टबद्दल एक्सप्लेन केलेलं नाही आहे, जे टेक्स्टबुकमध्ये दिले ते नाही आहे. तर ॲक्च्युली रिक्वायरमेंट कशी आहे की टेक्स्टबुकमधला दिलेला एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला तेव्हाच कळतो जेव्हा तुम्हाला पूर्ण नॉवेल समजलेली असते तेव्हा. त्यामुळे मला सांगायचं आहे की पूर्ण नॉवेल म्हणजे ती जे काही बुक आहे, कादंबरी आहे, ते वाचत बसण्यावर वेळ आहे का आपल्याकडे? नाही आहे. तर त्याचा जो काही सारांश एका तासाभरामध्ये तर मला सांगता येईल. तो रीड करायला जर काही दिवस गेले असतील तर या ठिकाणी त्याचा जे काही एक्स्ट्रॅक्ट आहे, जो काही अर्क आहे, तो मला तुम्हाला देत असताना एक तासभर तरी लागणार आहे, 30-35 मिनटं लागणार आहेत. त्याच्यामुळे ते समजलं ना की एक्स्ट्रॅक्टमध्ये एक्झॅक्टली तुम्हाला ते टेक्स्टबुकमध्ये जो काही लेसन म्हणून 4.2, 3, 4 जो काही दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. त्यामुळे ही जी काही आउटलाईन आहे ती तुम्ही जरूर वाचा. त्याच्यानंतर ती वाचून झाल्यानंतर पुढचं आहे द सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट म्हटलेलं आहे बघा. तर ते सुद्धा तुम्ही छान पद्धतीने, आता सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्ट म्हटलेलं आहे की नाही. आता इथं सुरुवातीला काय दिलं? आउटलाईन ऑफ नॉवेल, म्हणजे पूर्ण नॉवेलची आउटलाईन त्या ठिकाणी दिलेली. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच येणार आहे, प्लॉट आहे, सेटिंग आहे, कॅरेक्टर्स आहेत, थीम आहे, हे इनडायरेक्टली याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेली आहे, आउटलाईन दिलेली. ठीक आहे. आता इथं काय दिलं? सिनॉप्सिस ऑफ एक्स्ट्रॅक्टमध्ये काय दिलेलं? तुम्हाला जे अभ्यासाला आता आम्ही दिलेलं आहे की नाही त्याचंच एक्स्ट्रॅक्ट या ठिकाणी, म्हणजे त्याची समरी या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहे. मग आता याच्यावरती जे विचारले जाणारे क्वेश्चन आहेत ते कॅरेक्टरबद्दल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की याच्यामध्ये काही हायलाईट क्वालिटीज तुम्हाला सांगायची आहे. वॅटसनबद्दल असेल, शर्लॉकबद्दल असेल किंवा मेरी मॉर्स्टनबद्दल असेल, तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या क्वालिटीज काय करायच्या आहेत? हायलाईट करायच्या आहेत. तर मला या ठिकाणी तिघंही खूप महत्त्वाचे वाटतात. ऑब्व्हियसली मला अजून पुन्हा एक सांगायचं आहे की या ठिकाणी आपल्या बोर्डाला येणारे जे काही प्रश्न असतात ते पुस्तकाबाहेरचे अजिबात नसतात. त्याच्यामुळे टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये जे काही दिलेलं आहे शक्यतो ते करण्याचा प्रयत्न करा. बाकी PYQ जे काय आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काय आहेत ते सुद्धा तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. आणि अंदाज म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला स्पष्ट सांगते की मला बऱ्याच जणांचे कमेंट येतात किंवा बरेच जण या ठिकाणी मला फोनही करून असं विचारत आहेत की मॅडम मागच्या वर्षी हा क्वेश्चन रिपीट, म्हणजे मागच्या वर्षी हा आलाय तर यावर्षी रिपीट नाही ना होणार, आम्ही नाही केला तर चालेल का? तर मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचं की असं नका करू, कारण मागच्या वर्षी म्हणजे 2023 आणि 2024मध्ये बरेच क्वेश्चन एकमेकांना रिलेट करणारे होते. तुम्ही जर PYQ बघितले, क्वेश्चन पेपर बघितलं तर तुमच्या म्हणजे चांगलं लक्षात येणार आहे की काय झालेलं आहे. त्याच्यामुळे मागे आलाय मग आता येणार नाही असं काहीही होणार नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही बऱ्यापैकी कन्सेप्ट नीट समजून घ्या. क्वेश्चन पेपरची स्ट्रॅटेजी काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, गरज काय, आम्हाला अपेक्षा काय आहे, हे समजून घेतलं ना की तुम्हाला ते छान लिहिता येणार आहे. आता या ठिकाणी प्लॉटबद्दलचा जो काही क्वेश्चन आहे तो या ठिकाणी कसा विचारला बघा. जंबल काही इन्सिडेंट या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे? करेक्ट करून लिहायचं आहे. मला म्हणायचं काय की हे जे काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह आता दिसत आहेत तिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हच विचारले जाणार आहेत बोर्डाच्या पेपरला. ठीक आहे. पण हे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत हे जरी तुम्ही सॉल्व्ह केलेत तर यांनी सुद्धा तुमचं वॉर्मअप बऱ्यापैकी छान होणार.
म्हणजे हे इन्सिडेंट तुम्ही सिक्वेन्सनी लावलेत आणि ह्याचा एक पॅराग्राफ जरी तुम्ही तयार करून लिहिलात तरीसुद्धा एक छान प्लॉट त्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, क्लिअर होणार आहे, हे आधी ध्यानात घ्या. त्याच्यानंतर डिस्कस द इम्पॉर्टंट फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड द लाईट ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट असं म्हटलेलं आहे. आता इथं काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत बघा. आता इथं हॉर्न्स केअरफुली एक्झामिन द पेपर गिवन बाय द मेरी. आता मेरीने जो पेपर त्यांना दिलेला होता तर त्याचं ते एक्झामिनेशन करत होते शेरलॉक होम्स, बरोबर आहे. तर ते जो काही इन्सिडेंट आहे तो त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी लिहायचं आहे. सेकंड जो काही आहे म्हणजे पुढचा जो काही पॉईंट आहे तो म्हणजे सेटिंग आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, व्हेरियस रेफरन्सेस या ठिकाणी लाईनमधून दिसतात. ते इव्हेंट असतील म्हणा किंवा त्यावेळेचा टाईम असेल म्हणा, तर त्या लाईन आणि तो टाईम त्या ठिकाणी सांगायचं. म्हणजे कुठली लाईन आहे की त्या लाईनवरनं तो टाईम किंवा तो पिरियड किंवा तो जो काही ठिकाण आहे तो त्या ठिकाणी हायलाईट होतोय हे या ठिकाणी काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की त्यामध्ये जेलमधला सुद्धा एक प्रसंग आहे, आणखीन शेरलॉक होम्सच्या घरामधला आहे, त्याच्यानंतर मेरी मॉर्स्टनच्या वडिलांचा थोडासा प्रिव्हियस पार्ट दाखवताना म्हणजे त्यांचं जे काही पास्ट आहे ते दाखवताना थोडंसं आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा जो काही काळ आहे तो या ठिकाणी कुठले असे होते, म्हणजे हे जे काही प्रसंग आहेत काही सणावळ्या तिथं दिलेल्या आहेत तर त्याच्यावरून या ठिकाणी काय होतं की लाईन किंवा तो काही पिरियड आहे पर्टिक्युलर तो हायलाईट होतो. नेक्स्ट त्याच्या संदर्भातलेच प्रश्न आहे की डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ब्रीफली फॉलोइंग द प्लेसेस अँड द एक्स्ट्रॅक्ट. इथं 5th वाला क्वेश्चन आहे बघा, लंडन दिलेला आहे, त्याच्यानंतर आग्रा दिलेला आहे, हे जे काही आहे ते. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन, थर्ड आणि फोर्थ याबद्दल तुम्ही बघू शकता. हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे एवढे जरी क्वेश्चन्स तुम्ही केलेत किंवा या क्वेश्चनची काय रिक्वायरमेंट आहे, गरज काय आहे, याच्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे हे जरी तुम्ही समजून घेतलं ना तरीसुद्धा खूप छान पद्धतीने लिहू शकता. इथं लास्टला एक क्वेश्चन आहे बघा, कंप्लीट करायला सांगितलेलं एक टेबल. इंग्लंड द मेन्शन ऑफ दिस हॅव द अप्रोप्रिएट एक्स्ट्रॅक्ट ऑल्सो द राईट अबाउट देअर द इम्पॉर्टन्स. इथं दिलेलं आहे, इंडिया दिले, इम्पॉर्टन्स दिले, लंडन दिले आणि त्याचा इम्पॉर्टन्स दिलेला आहे. तर या ठिकाणी काय इम्पॉर्टन्स आहे ते सुद्धा तुम्ही जर लिहिलेत तर छान पद्धतीने तयारी करू शकता. आणि त्याच्यानंतर नेहमीसारखा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे थीमबद्दल विचारलेला आहे. ब्रीफ थीम तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रॅक्टबद्दल सांगायची आहे. त्याच्यानंतर मेरी मॉर्स्टन यांच्याबद्दल, यांच्या मीटिंगबद्दल किंवा भेटीगाठीबद्दल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थीम लिहायची आहे. द साइन ऑफ 4 या पूर्ण नॉवेलची जी काही सेंट्रल आयडिया आहे ती या ठिकाणी लिहायची आहे. म्हणून मी काय म्हटलं तुम्हाला की आउटलाईन जी काही सुरुवातीला दिलेली आहे ती तुम्ही वाचा. त्याच्यानंतर गिव्ह द रिझन असं म्हटलेलं आहे. इथं प्रत्येकाने काही ना काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मिस मॉर्स्टन प्लॅन्स द मीट ऑफ द शेरलॉक होम्स. काय आहे त्याचं रिझन काय आहे, कारण तिचे वडील काय झालेले होते, बेपत्ता झालेले होते आणि म्हणून ती शेरलॉक होम्सला भेटण्यासाठी जाते. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ते स्टेटमेंट कुणी म्हटलेले नाही आहेत, पण ते स्टेटमेंट म्हणजे याचा अर्थ काय, त्या ओळी ते प्रसंग आहेत तर ते प्रसंग का उद्भवले, तर त्याचे रिझन काय आहेत ते तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सांगायचे आहेत. त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये ॲज युजल तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सगळ्यात छान इथं एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, एक एक्सरसाइज या ठिकाणी दिलेला आहे की फॉलोइंग आर द सेम डायलॉग्स अँड द मेजर कॅरेक्टर्स ऑफ दिस एक्स्ट्रॅक्ट, फाइंड आउट हू द स्पीक्स असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी हे जे डायलॉग्स आहेत एवढ्यांचा जरी अभ्यास केला ह्याच्यामध्ये वापरलेले जे काही वर्ड्स आहेत किंवा त्याचा जे काही मिनिंग आहे तो ब्रिटिश आहे, अमेरिकन आहे किंवा जो काही हार्ड आहे, सिम्पल आहे किंवा काही मॉरल देणार आहे, काय आहे याबद्दल सस्पेन्स क्रिएट करणार आहे, तर याबद्दल तुम्ही थोडंसं लिहिलं तरीसुद्धा चालू शकणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ छान पद्धतीने समजला गेलेला असेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जरूर बघा, कारण बाकीचे 3ही व्हिडिओचे लिंक या ठिकाणी मी देऊन ठेवलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी रायटिंग स्किलचा जो काही सब्जेक्ट आहे, जो काही क्वेश्चन आहे, सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 16पैकी 16 कसे मार्क मिळवायचे याच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा जाऊन तुम्ही जरूर बघा. आपल्या एका गरजू मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवायला विसरू नका. नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी करू नका, सगळ्यांनाच या ठिकाणी बाहेर पडायचा या बोर्ड एक्झाममधून, सगळ्यांना पास व्हायचं आहे, छान मार्क्स मिळवायचे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही डोकं जितकं शांत ठेवाल तेवढे छान मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. आणि मला परत एकदा सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही फील्डमधले असाल, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठल्याही ब्रांचमधले असाल, पण प्लीज पेपर सोडवून या. सोडू कुठला नका, प्रश्न कुठलाही सोडू नका, कुठलाही प्रश्न अवघड नाही आहे. बुकलेटसारखा असतो, मान्य आहे क्वेश्चन पेपर, पण या ठिकाणी जेव्हा तुम्ही सोडवायचं धाडस करता ना तेव्हा त्या प्रयत्नाला दाद दिली जाते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही प्रश्न अगदीच मी काहीच लिहिलेला नाही आहे, मला आलंच नाही, मी गारटलो किंवा मला लिहिताच आलं नाही आहे असं काहीही करू नका. प्लीज लिहिण्याचा प्रयत्न करा. कुठलेही प्रश्न आवाक्या बाहेरचे विचारले जात नाही आहेत. त्यामुळे जे काही टेक्स्टबुक, जे पाठ्यपुस्तक दिलेलं आहे तेवढ्याचा जरी तुम्ही अभ्यास केला तरीसुद्धा छान मार्क्स मिळवू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.